नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत 11च्या घडीचा ब्लाऊज. तर आपण हा 4 टक्समध्ये ब्लाऊज बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. बऱ्याच जणांना घडीनुसार पण समजतं, तर खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. तर आपण काय केलं आहे, हा ब्लाऊज पीस आहे, दोन्ही बाजूला याला काठ आहेत. तर आपण ते काठ पाठीवर आणि दंडावर घ्यायचे. तर मी तुम्हाला हा 4 टक्स ब्लाऊज झाल्याच्या नंतर पण नक्कीच दाखवणार. तर मी ब्लाऊज पीस बाजूला ठेवला आहे. हे अस्तर घेतले. अस्तर आपण 1 मीटर घेतले. अस्तर 1 मीटर घेतल्याच्या नंतर अगोदर कधी पण इस्त्री करून घ्या. नॉर्मल घड्यावर त्याच्या निघून जातात. सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची. आता नीट लक्षात घ्या, साईज पण मोठी आहे आणि उंचीला पण भरपूर आहे. तर ह्या कस्टमरची उंची शिवून 15 इंच होती, तर आपल्याला ह्याच्यामध्ये 16 इंच उंची घ्यायची. उंचीमध्ये ज्याची त्याची आवड असते. 16 इंचावर आपण एक मार्किंग केली. 42 चेस्ट आहे, तर मग आपण शोल्डर घ्यायचे 6.25 इंच. मुंड्याला आपण 5.25 ते 6.5 इंच मध्ये घेऊ शकतो. 7 इंचापर्यंत पण घेऊ शकतात तुम्ही. 5.25 घेतले मी. 5.25. आता घडी घ्यायची आपल्याला 11 इंचाची, एकदम परफेक्ट. म्हणजे हा 44 साईजचा ब्लाऊज होतोय जवळजवळ. याच्यामध्ये 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली. तसंच आपण अर्धा इंच पाठीमागे येतोय, मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले. आणि नंतर मग आपण याला अशा पद्धतीने एक लाईन आखून घ्यायची. आता आपलं हे माप किती आले अगोदर चेक करायचे. 5 इंच. तर तेच 5 इंच आपण वरती घेतले. आता 5 इंच आपण ह्या कॉर्नरपासून घेतले. नीट लक्षात घ्या, म्हणजे आपण इथपासून जे हा पॉईंट दिला तिथपर्यंत घेतले. नंतर आपण ह्या आता पाठीमागच्या कॉर्नरपासून 1.5 इंचावर एक मार्किंग करायची आणि 1 इंचावर एक मार्किंग करायची. म्हणजे आपला हा मोंड्याची साईज झाली. बघू शकतात, एकदम कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग दाखवतोय. अशा पद्धतीने आपला हा पूर्ण झाले. मोंड्याचा भाग काढून 38 इंच कंबर आहे. तर कंबर 38 आहे, तर आपण त्याचा पण चौथा हिस्सा करायचा आहे, चौथा भाग करायचा आहे. चौथ्या भागामध्ये जे काही माप येईल त्यानुसार आपल्याला ब्लाऊज माप टाकायचे. 10 इंचाला 9.5 इंच आणि एक लाईन आली, तर आपण तेवढंच घेऊया. त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट 2.5 इंच जरी घेतलं तरी चालते. आता मी ते फोडून नाही सांगत, डायरेक्ट 2.5 इंच घ्या. 1 इंच आपला टक्साठी जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन राहून जाते. पाहू शकतात. आता आपल्याला गळा घ्यायचा आहे. आता गळा तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता. गळा तुम्ही इथं 2चा घ्या, 2.5चा घ्या, 2.25चा घ्या. तर मी गळा घेते 2.5चा. आता फ्रंट गळा यांचा मोठा आहे, बॅक गळा मोठा आहे. जवळजवळ गळा बसतोय हा शिवून गळा आलाय 11.5 इंचाचा. 11.5 वर आपण एक पॉईंट केला, 11 इंचाचा गळा होऊन जाईल. 3 इंच आपण डेप घ्यायचे. उंची जास्त असल्यावर काहीच हरकत नाही. गळा 11 म्हणजे काही वाटत नाही ज्यांना हाईट जास्त आहे. आणि त्याच्यानंतर आपण आकार देऊन घेऊ. अशा पद्धतीने आकार पण दिलाय. आता आपण याची करूया कटिंग. आता आपल्याला 4 टक्स ब्लाऊजची कटिंग करायची. नीट लक्षात घ्या. तर आपण ती कटिंग कशी केली पाहिजे ह्या गोष्टी पण लक्षात घ्या. अगोदर आपण पाठीमागचा भाग कट केलाय. हा पाठीमागचा भाग आपण कट केलाय, हा आपण बाजूला करूया. याला आपण शोल्डर उतार अजून दिला नाही. जुने व्हिडिओ पाहत चला. जे नवीन आहेत त्यांनी थोडेसे जुने व्हिडिओ पहा, काही हरकत नाही. जुने व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला थोडीफार त्याच्यातून माहिती भेटून जाते. आता आपण एक लाईन आखून घेऊ शोल्डरसाठी, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. हा भाग आपण अशा पद्धतीने जरी ठेवला तरी चालते,
किंवा मग थोडंसं वरती घेतलं तरी चालते, कारण बाहीला जो कपडा आहे तो अगोदर पुरतोय का नाही आपल्या लक्षात आलं पाहिजे. पुरतोय तर मग जी लाईन आपली तिथपासून जरी घेतला तर काही हरकत नाही. आता जसं आहे तसं आपण याला एकदा लाईन आखून घेऊ. लाईन आखून घेतली. नंतर आपण याला जसं आपण कपडा ठेवला त्यानुसारच आपल्याला सगळे पॉईंट काढून घ्यायचे. थोडंसं प्रेस केलं तरी पण चालते. अशा पद्धतीने बघू शकतात. खूप सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज येऊन जाणार. आता आपण जो गळा घेतला तो कितीचा घेतला? 2.5 इंचाचा. तर 2.5 इंचावर आपण एक मार्किंग करू. इथं लक्षात येऊन जाते. फ्रंट मोंडा आपण लक्षात येतोय तर लगेच याला आकार देऊन घेऊ. फ्रंट मोंड्याला आकार दिला. फ्रंट गळा आहे कस्टमरचा 7 इंच. 7 वर आपण एक मार्किंग करायची आणि याला गळ्याला आकार देऊन घेऊ. गोल पद्धतीने आकार दिलाय. आता आपल्याला काय करायचं आहे, कंपल्सरी आपण काय करणार आहोत, 1/2 इंच किंवा 1 इंच जरी जास्त घेतलं तरी काही हरकत नाही, कारण आपल्याला हा क्रॉस पट्टीमध्ये 4 टक्स ब्लाऊज हा स्टिच करायचा आहे. तर बघू शकतात आपण 1 इंच जास्त घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे, इकडच्या बाजूने 2.5 इंचावर एक मार्किंग केली. आपण लाईन वरची घेतली, ह्या लाईनपासून घेतले आणि इकडून आपण किती घेतलं, 2 इंच. आपण होकाकडून 2.5 घेतलं आणि कमरेकडून 2 इंच घेतले. ही गोष्ट लक्षात घ्या. तीच लाईन आपण सरळ आखून घेऊ. अशा पद्धतीने आपण आखून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, टक्ससाठी घ्यायचं आहे आपल्याला 4 इंचावर एक पॉईंट. बरोबर. वरती आपल्याला यायचं आहे 1 इंच. हा टक्स जो आहे तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच इकडच्या बाजूने घ्या आणि अर्धा इंच ह्या बाजूने घ्या. एकतर तुम्ही ह्या पट्टीचा माप जरी ठेवलं तरी चालते. सगळ्यात महत्त्वाचा जो मेन टक्स आहे हा फ्रंटचा टक्स आहे. त्याने काय होतं, फ्रंटची फिटिंग एकदम परफेक्ट अशी बसून जाते. बाकी काही हरकत नाही. अशा पद्धतीने शक्यतो टक्स घेत चला. आता आपल्याला बाकीचे टक्स कसे घ्यायचे, 2 वर आपण हा पॉईंट दिला. हा पॉईंट पण आपण 2 इंचावर दिला आणि जो फ्रंट आहे तो आपण 2.5 इंचावर देऊ आणि 2.5 इंचाचा टक्स आपण इथं जॉईन करायचा आहे. आता मी तुम्हाला हे मेजरमेंट डायरेक्ट मी तुम्हाला कपड्यावर दाखवते. अशा पद्धतीनेच कटिंग करा, एकदम परफेक्ट तुमचा ब्लाऊज येऊन जाईल. जसं आपण नॉर्मल पद्धतीने टक्स घेतो त्यानुसार हे बाकीचे टक्स घ्या. बाकीचा हा टक्स एकदम परफेक्ट असा येऊन जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला फ्रंट टक्स आहे, दुसरा कोणताच नाही. बाकीच्या नॉर्मल पद्धतीने जरी दिले तरी चालते. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या बाजूने आपल्याला नॉर्मल ह्याला आकार द्यायचा. जसं आपण क्रॉस पट्टीला आकार देतो. आता आपण याची करूयात कटिंग. आता आपण ज्यावेळेस मेन ब्लाऊज पिसावर कट करतो तर अजिबात कशामध्येच काही वाढवायचं नाही. एकदम परफेक्ट अशी याची कटिंग झाली. तर पाहू शकतात 42 साईजमध्ये आपण कशा पद्धतीने ब्लाऊज कट केला आहे. तर सोपी पद्धत आहे. आता ही आपण एकसारखी लाईन येण्यासाठी आपण आखून जी घेतली होती ती आपल्याला पूर्ण काढून टाकायची. थोडंफार आपण ठेवू शकतो. आपण जसं शिलाई घेतो हुक पट्टी बटन पट्टी जोडण्यासाठी तर तेवढं आपण ठेवू शकतो. आणि आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये पण कमी करायचं आहे, जसं आपण करून टाकलं. तर बघू शकतात जवळजवळ 44 साईजमध्ये ब्लाऊज कटिंग कसे झाले नक्कीच कमेंट करून सांगा.
आपण आता याचे दाखवूयात बाही कटिंग. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बाही कटिंग करताना तुम्ही फ्रंट भाग उचला किंवा बॅक साईडचा भाग उचला. तर अशा पद्धतीने आपल्याला अगोदर माप घेतले. माप बसले हे क्रॉसमध्ये जवळजवळ 9.5 इंच. आता कस्टमरला बाही लागते जवळजवळ 10 इंचाचे. शिवून 10 इंचाचे लागते. आपल्याला घ्यायचे 11 इंचावर मार्किंग. आता आपण 9.5ची घडी घेऊ. आपल्याला घडी पण 11 इंचाचीच लागणार आहे. तर आपण 2 साईडला जॉईंट देऊ. 11ची घडी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला घडी टाकायचीच. एकदम परफेक्ट आहे. आता 9.5 वर आपण एक पॉईंट देऊ. कारण आपल्याला 4 लेअरमध्ये जॉईंट देण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने पण घडी देऊ शकतो. आता हा ब्लाऊज मोठा असल्यामुळं जे नवीन आहेत त्यांच्या लक्षात येतं का नाही माहीत नाही, पण एकदम सोपी पद्धत सांगण्याचा प्रयत्न करते. एकसारखं येण्यासाठी अगोदर मी आखून घेतले. आता 10ची बाही घ्यायची म्हटल्याच्या नंतर आपल्याला 11 इंचावर एक मार्किंग करायचे. समोर आपण घेऊया 3.5 इंच. दंड घेर आपण 7 इंचाचा घेऊ. त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. आता शिलाई मार्जिनचा पॉईंट आपण बाहेरच्या बाजूला जॉईंट करू, आतल्या करूया आणि नंतर मग आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता जॉईंट देताना 2च लेअरला जॉईंट येणार आणि जॉईंट देताना पण तुम्ही कोणती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्येच सांगते. इथं आपल्याला पॉईंट द्यायचा म्हणजे लक्षात येईल का आपल्याला जॉईंट कोणत्या साईडने द्यायचा आणि बाही खोलल्याच्या नंतर लगेच लक्षात येईल. पूर्ण जॉईंट द्या. जॉईंट दिल्याच्या नंतर परत एकदा घडी घालायची जॉईंट झाल्यावर आणि जसा आकार आहे त्यानुसार आपल्याला ही बाजू जॉईंट दिल्यावर कट करायची. अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब.